नमस्कार माऊली भक्तांनो, जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. माऊली भक्तांनो, स्वतःत काहीतरी बदल व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. पाहून दुर्लक्ष करू नका, भाग्यवंत ठरणार. कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचन, हा भगवद्गीतेमध्ये श्लोक सर्वांनाच माहीत आहे. तर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, या पांडुरंगाच्या भक्ती गीता बाबतीत ही सर्वांना माहीत आहे. खरं तर आपण नेहमीच म्हणतो की आपण जसं कर्म करतो त्याची फळं आपल्याला याच आयुष्यात इथेच भोगायची अथवा काही जणांच्या तोंडून असंही ऐकायला येतं की मागच्या जन्माची कर्माची फळं या जन्मी भोगावं लागतं. माऊली म्हणतात, तुमच्या कर्माचे फळं तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. जे पेराल तेच उगवेल आणि हेच कर्माचं फळ आहे. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे. स्वतःवर, माऊलींवर विश्वास ठेवा. जे तुमच्यासोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसह तसे कर्म करू नका. माऊली भक्तांनो, अशी जी कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे, जे ऐकून तुमच्या जीवनात नक्की काहीतरी बदल घडतील. माऊली भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाचं तरी आयुष्य नक्की बदलेल. जिवबा आणि महादबा नावाचे दोन तरुण मित्र होते. गावात त्यांना कोणताही कामधंदा नव्हता. आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवायचे, त्याशिवाय लग्न करायचे नाही असे त्यांनी ठरवले. ठरवल्याप्रमाणे जिवबा आणि महादबा शिदोरी घेऊन भल्या पहाटे शहराकडे जायला निघाले. शहरात गेल्यावर काही दिवस त्यांनी घरगडी म्हणून काम केले. हळूहळू साठलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला. सुदैवाने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला. हातात पैसा खेळू लागला. बरेच सोने नाणे खरेदी केले. आता आपल्या गावी जाऊन लग्न करून सुखाने संसार करू असा विचार करून दोघेही आपल्या गावी जायला निघाले. त्यावेळी वाहतुकीची साधने नसल्याने पायीचा प्रवास करावा लागे. मजदल करून भरपूर धन दौलत घेऊन ते प्रवासाला निघाले. एका नदी किनारी आले. जेवून थोडी विश्रांती घ्यावी असे त्यांनी ठरवले. जिवबा हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला. महादबाने जेवणाचे डबे उघडले. त्याचवेळी महादबाच्या मनात दृष्ट विचार आला की जिवबा जर पाय घसरून नदीत वाहून गेला तर त्याच्या जवळची संपत्तीही आपल्याला मिळेल. गावात आपल्या एवढा श्रीमंत कोणीच नसेल. तेवढ्या जिवबा शांतपणे अरण्यात हातपाय पुसत येत होता. महादबाने ताबडतोब विषारी झडपाला आणून तो जिवबाच्या जेवणात मिसळला. जेवण झाल्यावर जिवबाला कसेच कसे होऊ लागले. थोड्याच वेळा तो बेशुद्ध पडला. महादबाने जिवबाला उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले. जिवबा नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला. महादबाने त्याची धनाची थैली आपल्या गाठोड्यात लपवून तो पुढे निघाला. गावात पोचताना जोराने हंबरडा फोडून रडू लागला. आपला मित्र जिवबा पाय घसरून नदीत पडला आणि वाहून गेला असे रडून सांगू लागला. मला पण मरायचे आहे, मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू असे खोटे खोटे रडू लागला. त्याचे रडण्याचे नाटक इतके बेमालूम होते की कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. सर्व काही शांत झाल्यावर महादबाने मोठे घर बांधले, लग्न केले. गडी माणसे दारात राबू लागली. पुढे तो सावकारी करू लागला. वर्ष लोटले. महादबाच्या घरी सुंदर बाळ जन्माला आले. एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचे कोड कौतुक होऊ लागले. बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर एकाएकी आजारी पडले. डॉक्टर, वैद्य, हकीम याच्यावर इलाज करू लागले, पण बाळाचा आजार काही बरा होईना. महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधारेना. कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणात खर्च झाला, पण आजार बरा होण्याची चिन्ह काही दिसेना. एका गावात फार मोठे सिद्ध पुरुष आले. ते त्रिकाल ज्ञानी होते. त्यांच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून महादबा बाळाला घेऊन त्याच्या दर्शनाला गेला.
सिद्ध पुरुषाला आपली व्यथा सांगितली. थोडा वेळ ध्यानस्थ होत ते म्हणाले, आतापर्यंत मुद्दल वसूल झाली, परंतु व्याज अजून बाकी आहे. ते फिटले की बाळाला बरे वाटेल. महादबा म्हणाला, महाराज, मी नाही समजलो. सिद्ध पुरुष म्हणाले, महादबा, अरे हा तुझा मुलगा नसून तुझा जिवलग मित्र जिवबा आहे. त्याला कपटाने मारून त्यांची संपत्ती तू हडप केली. ती व्याजासह वसूल करायला तो आलाय. प्रारब्धाचे भोग आहे ते. मनुष्य आज जे कर्म करेल ते संचित कर्म पुढे प्रारब्ध रूपाने आपल्या समोर येईल. त्यालाच कर्माचे फळ म्हणतात. चांगल्या कर्माचे चांगले तर वाईट कर्माचे वाईट फळ भोगावेच लागते. म्हणून कशीही परिस्थिती असली तरी चांगलेच कर्मे करावी. कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते. माऊली म्हणतात, तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार. या जन्मात केलेल्या चुकीची शिक्षा ही या जन्मात मिळते आणि याला म्हणतात कर्म.